मी एक तिथं महत्त्व तर बघितलं, मी भाषण केलं आता बाबासाहेब. पण आता म्हणतोय महाराष्ट्रात जेवढा भ्रष्टाचार चालला आहे, जेवढं अत्तेकी ही चाललं आहे महाराष्ट्रात, एवढं महाग वाढलं आहे, हे वाढलं आहे महाराष्ट्रात. तुम्हाला सांगतो, तरुण पिढीला, युवा पिढींसाठी आम्ही एक प्रेरणा आहे. महाराष्ट्रातल्या जनतांवरनी एवढा भ्रष्टाचार होते, राजकीय नेता लोक राजकारण मतलबसाठी एवढं भांडणं लावते, एवढं झगडा लावते, आपल्या आपल्यात लावून शांत बसते. ते त्यांचं हे होतं, त्याने आतनं एक असते. ते तुम्हाला सांगतो, हिंदुस्थानच्या पब्लिकांना, महाराष्ट्रातल्या तमाम आया बहिणींना आणि माझ्या हिंदू बांधवांना सांगतो, जेवढं माझे लोक भाषण ऐकते, माझं आजपर्यंत मला कमेंट केलं. मी एका कमेंटांसाठी आलो नाही, एका फॉलोवर्ससाठी आलो. मी महाराष्ट्रात यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या तरुण पिढीचं रक्त सळसळ करायला बघतो. मी नवीन काहीतरी घडवायला बघतोय. हे असं एवढं हे चाललं, हिंसा चाललंय बाबासाहेबाच्याबद्दल. ही आज टिप्पणी करूनही ही चुकीचं आहे देवावरून माणसांना. पण ही अजूनही असं चाललंय महाराष्ट्रात. एवढं महाग चाललंय, बेरोजगार तरुण फिरायला लागले, गरीब मरायला लागले, श्रीमंत होत चालला, शेतकरी मरायला लागला, 18 पकड जातींची स्वप्न राहायला लागले. हे लागले आपल्या मोठ्या लोकांवरनी कोण लक्ष देत नाही, मोठ्या लोकांवरनी, मंत्र्यावरनी, ह्यांच्यावरनी लक्ष द्यायला लागले ते. आणि मी तरी म्हणतोय, तुमच्यातला एखादा सामान्य कार्यकर्ता सांगदेव जाधव एक सामान्य कुटुंबातला लढतोय, तुम्ही आम्हाला समर्थक द्या, आम्हाला सपोर्ट करा. आता तर महाराष्ट्रातल्या माझ्या सगळे भीम सैनिकांनो, 18 पकड जातीनं सगळे आता तर जागा. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला ईदभर हात लावा, तुम्ही ईदभर हात लावा. काय तर भविष्यात करू शकत आहे, काय तर मी नवी रणभूमी रचू शकते. तुम्हाला सांगतो, ओमराजे आमदार असे आपले ओमराजे असे खासदार आहेत, महानेते असे खासदार, मशालचे आपले खासदार असे महाराष्ट्रात. त्यांनी असे खासदार, एक सामान्य कार्यकर्त्याचा फोन येऊ, सामान्य कोणाचा येऊ, सामान्य माणसाचा येऊ, सामान्य जनताचा, त्यांनी काय म्हणते असं दबंग खासदार आहे ते. धाराशिवचं दबंग खासदार आहे. जनता आहे म्हणून एका मिनिटात फोन उचलते, गोरगरिबांना सुखदुःखात सामील होते. ती जनतावर कुठं भ्रष्टाचार होईल, कुठं अत्याचार होईल, जनताला न्याय मिळत नाही, गोरगरीबावर अन्याय होते, असा खासदार, असा नेता महाराष्ट्रात. मी असा युवा पिढीतला तरुण असे ते आपल्या वनीचा आहे ते. पण ते असे नेते, ते देवावनी माणूस ओमराजे. पण काय झालं तर फोन लगेच उचलतो, गरिबाची काय अडचण आहे, काय हे सुखदुःखात सामील होते, ते त्यांच्या सहभागी होते, ते गरिबांना मदत करते. ते त्यांच्या हातातून कुठल्या खासदाराला, कुठल्या आमदाराला आपण भेटायला गेलो, हाकलून लावतो, इकडे लावतो, गेटच्या बाहेर लावतो. पण हे नेते असे आहे, ते ओमराजे गोरगरिबांचा आधी गरीब आहे म्हणून, तुम्ही आहे म्हणून मी आहे ते. असे नेते आपले धाराशिवचे ओमराजेंना मी नमस्कार करतो, वंदन करतो. असे नेते आणि सगळे विचार घेऊन चालणारे ओमराजे, हिंदू हृदय सम्राट महानेते, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन चालणारे ओमराजे, असे महानेते आपले धाराशिवचे. किती पुण्यवान नेते, किती लोकांना मदत करते ते, किती लोकांवरने भ्रष्टाचार व्हायला लागला, किती लोकांना अन्याय व्हायला लागला, त्यांनी मदत करते. ओमराजेवने असे नेते महाराष्ट्रात आपले असे खासदार असले तर महाराष्ट्राला विकास होईल. असे नेते पाहिजे विभागाला. अहो, त्यांनी साधा कॉल उचलला, एकाची गाडी टायर पंक्चर झाला भाऊला, पण तिथं माणूस भाऊने पाठवला. पण अशा नेत्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. आपण सहभागीने, आपण जनताने, आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वर आणायला पाहिजे. तुमच्या ताकदीनं, तुमच्या आशीर्वादाने आम्ही भविष्यात काय तर करू शकत आहे. बघा, आम्ही जेवढं भाषण द्यायचं, आम्ही जेवढं प्रेरणा द्यायचं, जेवढंही करतोय, सगळ्यांसाठी लढतोय. आम्ही जातभेद करत नाही, काही करत नाही. फक्त तुम्ही लोकांनी फक्त लक्षात करणं, कोणाला सपोर्ट करणं हे आजकाल गरजेचं घेणं आहे. आपलं काय चुकलं तर जय हिंद, जय महाराष्ट्र, माफ करा.